श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 43. श्री गणेशायनमा श्री गुरु म्हणती द्विजासी, या अनंत व्रत महात्म्यासी. तो आपुसिले आम्हासी, पूर्वी बहुती आराधिले. युधिष्ठिर पंडोसुत तेने केले हेची व्रत. राज्य लादला त्वरित, ऐसे व्रत हे उत्तम. असे घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित. असे चिंता व्याकुळित, सदा ध्याय श्रीहरिसी. भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून, आला तेथे टाकून, जेथे होते पंडुकुमार. कृष्ण येती देखोनी, धर्म जाय लोटांगणी. दंड प्रणाम करुनी, वंदिता झाला तये वेळी. तुझ वाचूनी आम्हासी, सांगा आता सांगो कवनापासी. जरी आम्हा उपेक्षिसी, काय कांक्षा जीवाची. तुझ सारिखे आता असता छत्र, आम्हा कष्ट अपरमित. कवने प्रकारे स्वस्थ चित्त, राज्यप्राप्ती आम्हासी. कृष्ण म्हणे पंडुसुता, सांगेन तुम्हा एक व्रता. तात्काळ प्रसन्नता, राज्य होय तुम्हासी. व्रतांमध्ये उत्तम व्रत, अनंत नाम विख्यात. हे आचरावे तुम्ही त्वरित, राज्य होईल तुम्हासी. सांगेन तुम्हासी अनंत कवन, म्हणसी सर्वा ठाई आपण वासी. अनंत नाम आम्हासे, अनंत मीच जानसी. संशय न धरी मानसी, त्रैमूर्ती मीच सर्वांशी. ब्रह्मा विष्णू महेश्वर असती सप्त पाताळ. भूर्भुवादी लोक सकळ. अनुरेणू तुष्ट काष्ट सकळ. विश्वात्मा आपणची न करी संशय. युधिष्ठिर अनंत म्हणजे मीच निर्धारा. विधीपूर्वक पूजा करा, व्रत तुम्हासी बर्वे असे. कृष्ण म्हणे युधिष्ठिराशी, तुवा पूजावे अनंताशी. शुक्ल पक्ष भाद्रपद मासाशी. चतुर्दशी पर्यसा आराधवावे अनंतासी. त्वरित राज्य तू पावसी, पूर्वी कवने केले म्हणसी. सांगेन ऐका तत्पर, असे पूर्वी कृतयुगेसी. सुमतो नाम द्विज पर्यसी, उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी. भृगु कन्या दीक्षा नामे, तेची झाली सुमंताची भार्या. पतिव्रता उदार्या, कन्या झाली तिसी सुतनया. नामतेचे सुशीला वर्तता ऐसे, एके दिवशी झाले प्राप्त दैववशी. सुमंत पत्नी पंचत्पासी. पावली कलेवर सोडून सुमंतुसी, भार्या हीनत्व झाले. समस्त कर्म राहिले, पुन्हा संतान पाहिजे केले. म्हणून नारी अनिक केली, तिचे नाम असे कर्कशा. दुशीला आचरणी पर्यसा, नित्य कलह करी बहुवसा. कन्यापती सवे देखा, सुशीला कन्या उपवर झाली. सुमंतू चिंती वेळोवेळी, इसी एखादा वर मिळेल जवळी. कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतिता, एके दिवशी तेथे आला कौंडिन्य ऋषी. विचारिता कन्येसी, सुमंते अंगीकार केला कन्यादान गृह्योतेसी. देता झाला कौंडिन्याशी, मिळून होते 2 मासी. आषाढ आणि श्रावण, कन्या माते ते झाले वैर. सापत्निकाचा हाच डाव, कौंडिन्य पुसे सुमंता सत्वर. जाऊ आश्रमा अनिक ठाया, सुमंतो म्हणे कौंडिन्याशी. अनिक रहावे 12 दिवशी, सर्व सिद्धा त्रयोदशीशी. प्रस्थान तुम्ही करावे, सुमंतोची विनंती ऐकून. अनिक राहिले 12 दिन, मुहूर्त प्रस्थान करून. एरे दिवशी निघाले सुमंतू म्हणे कर्कशेशी. कन्या जाये पती सरशी, भोजन द्यावे जामातासी. व्रीही गोधूमान्न दे म्हणे, पती सांगताची काय झाले. धावत घरात गमन केले, दृढ कवाड लाविले. पाशान लावी द्वारवंटा, पाहू गेला स्वयंपाक घरा. होता कोंडा गोधूम खरा, देता झाला कन्यावरा. निरोप दिला दोघांसी, दोघे बैसवनी रथावरी. निघाला कौंडिन्य संतोषकारी, मध्यान्ह काळी नदी तीरी. अनुष्ठाना उतरला ऋषी, बैसला अनुष्ठानी. सुशीला होती रथस्थानी, तीही पाहतसे गहनी. स्त्रिया समुदाय बहुवसे, रक्तांबर वस्त्रेसी. परिधान केले बहुवसी, व्रत म्हणती चतुर्दशी. कलश पूजिती पृथक पृथक, स्त्रिया म्हणती सुशीलेशी. अनंत व्रत असे पर्यसी, पूजिला होय तात्काळेसी. सकाळाभिष्टे पावती, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी.
व्रत करावे परेसी अनंत नाम ख्यातीसी. सांगेन तुझ ऐकपा रक्तपट्ट सूत्रेसी. अनंत करावा चतुर्दश ग्रंथीसी. घेऊन यावे नदीसी. स्नान करावे शुचिने दिव्यांबर परिधानुनी. हळदी कुंकम लावूनी आणावे कलश नूतन दोनी. गंगा यमुना म्हणून या उदक भरोनी तयात. पंचपल्लव रत्न सहित घालूनी पूजावे त्वरित. षोडशोपचारे करोनी दोन्ही कलशावरी देखा. नूतन वस्त्र ठेवावे निका. पद्म लिहावे अष्टदलिका. कलशांवरी ठेवावे शेष पूजावे दर्भाचे. षोडशोपचारी वाचे ध्यान करावे विष्णूचे. शेषशाही म्हणून या सप्तफणींचे शेषाशी. सदा विष्णू तयापाशी याची कारणे नाम तयासी. अनंत ऐसे ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्रेशी. षोडशोपचार दर्भग्रंथीसी आणूनी नवदोरेसी. ध्यान करावे मग तेथे अनंत गुण रत्नाय मंत्रेसी. नवे दोरे ठेवावे कलशेशी. पूजा करावी पुरुषोक्तेसी. अतो देवा मंत्रे सहित षोडशोपचारे पूजोनी. संसार गह्वरेती मंत्रे बाधा कर दक्षिणी. नमस्ते वासुदेव मंत्रेसी जीर्ण दोर विसर्जावा. दाताच विष्णुर्भगवान म्हणत वाद्य वान द्यावे गोधूम घृत. प्रस्त गोधूमाचे सगुड सपल द्यावे वान. ऐसे 14 वर्ष देखत व्रताचरावे विशेषा. उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे. ऐसे सांगते सुशिलेशी व्रताचरावे त्वरितेसी. आजची असे चतुर्दशी व्रत करी आम्हास हवे. समस्त मिळवणी तिसी तंतू देता अनंताशी. गाठी बांधिता चतुर्दशी पूजा करविती आपणास हवे. कोंडा होता गोधूमाचा आणून देती अर्धे साचा. वान देऊनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा. चला म्हणून पुढे निघती दोघे बैसोनी आरथी. जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा. नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती. तुम्ही या नगराधिपती तपोनिधी म्हणती लोक. नाना संभारंभे देख नगरी प्रवेशले दंपती ऐका. ऐश्वर्य भोगिले बहु सुखा. श्रीमदनंत प्रसादे ऋषी पुसे श्रेयसी. काय बांधिले हस्तमुळेशी. वश करणे आम्हासी रक्त दोरा बांधिला. सुशिला म्हणे व्रताराशी अनंत दोरा परेसी. याच्या प्रसादे आम्हासी अष्टैश्वर्य प्राप्त झाले. ऐसे वचन ऐकून कौंडिन्य कोपे प्रज्वळला. मनी दोरा हिरोनी घेऊन अग्निकुंडी सांडिला. मग म्हणे कैचा श्रीमदनंत म्या तप केलेसे बहुत. तेने ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले आम्हासी. हा हा म्हणून सुशिला मनी धावत गेली अग्निस्नानी. काढून या क्षीरस्नपनी केले देखाव दोरकासी. अनंत क्षोभ दोषेसी अष्टैश्वर गेले तक्षणेसी. दरिद्री रायला पर्येसी द्विजवर कौंडिन्य देखा. मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आम्हासी. वाया घातले अग्निशी मदांधे मज वेष्टिले. करीनाता नेमयक जेव्हा भेटेल लक्ष्मी नायक. श्रीमदनंत दर्शने सुख अग्नोदक घेईन मी. म्हणून निर्वाण करोनी निघेतो अरण्य भोनी. भारे सहित कौंडिन्य मुनी निघता झाला पर्येसा. हा हा अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात. तव देखिला वृक्षतून पुष्पी फळी भरलासे. कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नातळती. कौंडिन्य पुसे तया प्रती अनंतासी देखिले की. वृक्ष म्हणे कौंडिन्यासी दृष्टी न पडेची आम्हासी. तुवा जरी देखिलाससी तरी आम्हासी सांगावे. ऐसा ऐकून पुढे जात धेनू देखिली वसासहित. हिंडत असे तृणात तोंडा न ये भक्षावया. द्विज म्हणे धेनुशी जरी तुवा अनंत देखिलाशी. कृपा करोनी आम्हासी सांगे म्हणे द्विजवर. नाही देखिले अनंताशी तुम्हा भेटला जरी तयासी. मज विषय सांगा त्याशी अवस्था ऐसी धेनू म्हणे. ऐसे ऐकोन द्विजवर पुढे जाता देखिला वृषभ थोर. तया ते पुसे मुनीश्वर तुवा अनंता ते देखिले की. वृषभ म्हणे तयासी नेनो आम्ही अनंताशी. तुम्ही देखिला तयासी आम्हा विषय विनवावे. पुढे जाता देखे कौंडिन्य सरोवरे रम्य दोन. उदक मिळाले अन्योन्य हंसादी पक्षी न सेविती. कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविली सरोवरे ऐसी. द्विज पुसे तयासी अनंताने देखिले की. सरोवरे म्हणती तयासी नेनो कैसा अनंतासी. भेटी होईल तुम्हासी आम्हा विषयी सांगावे. पुढे जाता द्विजवर देखिले गर्ध कुंजर. पुस तसे तया विचार ते न बोलती तयासी. इतुके अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी.
जवळी आला परी करी उठी उठी म्हणत असे, काय विप्रा पुसतोने श्रीमद नंद कोठे आहे. विचारिसी दाखवीन चाल आम्हा सरशी, म्हणून धरले उजवा कर. उठवणी कवडिन्याशी घेऊन जाता अरण्याशी, नगरी जाहली पूर्वीला जैसी. महादाचार्य पाहतसे घेऊन गेला नगरात, सिंहासन रत्न खचित. नेऊन तेथे बैसवित आपण दाखवी निज रूप. रूप देखुनी कौडिन्य स्तोत्र करी अति गहन. चरणी माथा ठेवून विनवीत असे कर जोडुनी, पापे आपण का पाप कर्मी नेनो तुझी भक्ती धर्मी. पापात्मा पाप संभव आम्ही क्षमा करी का दातारा. ऐसे स्तविले कौंडिन्यांनी ऐकोनी प्रसन्न झाला तक्षणी. भक्तजना चिंतामणी वरत्रय देता झाल्या. धर्मप्राप्ती दरिद्र नाशन शाश्वत वैकुंठ भुवन. ऐसा वर दिदला नारायण ऐक युधिष्ठिरा कृष्ण हे. कृष्ण म्हणे पुनरपि द्विज विनवी देखा, म्या देखिले आश्चर्य ऐका. अरण्यात वृक्ष एक फलिताम्रस हे, त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नातळती. पुढे येता मागुती देखिली धेनू सवत्स. तृण असे तेथे प्रबळ त्याच्या तोंडाने कवळ. आणिक देखिली निर्मळ सरोवरे दोन तेथे. अन्योन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक. पुढे पाये अपूर्व एक वृषभ एक मनोहर, त्याचे मुखान एक रास. सर्व काळी वनवास पुढे देखिला सुरस. कुंजर एक मदोन्मत सवे एक गर्दभासी. देखिले स्वामी मार्गेशी पुढे येता संदेशी. देखिला वृद्ध ब्राह्मण कृपानिधी नारायण. सांगत असे विस्तारून ऐक भक्ता कौडिन्य. वृक्ष तुवा देखिला पूर्वी होता द्विजवर. त्यासी येती वेदशास्त्र उन्मत्पणे गर्वे थोर. शिष्यवर्गांना सांगेची देखिला तुवा वृषभ एक. पूर्वी विप्रमाधनिक केले नाही दानाधिक. त्याने पापे ऐसे गती सरोवरे तुवा दोन्ही. देखिले मनसी नयनी पूर्वी होत्या दोघी बहिणी. घेतले दान आपणात खरं म्हणजे तुझा क्रोध. कुंजर तोची मदांध झाले तुझे मन शुद्ध. भेटलो ब्राह्मण आपणची जे जे तुआ देखिले. त्या समस्ता मुक्ती दिले आणि कैश्वर भोगी वाहिले. अंती जाय स्वर्गासी ऐसी कथा धर्मासी. सांगितले ते ऋषिकेशी आचारिले भक्तीसी. अनंत व्रत तये वेळी युधिष्ठिर दंपत्येसी. व्रत आचरिला भक्तीसी श्रीमद अनंत प्रसादे त्वरितेसी. पांडव राज्य पातले राहुन्या श्री गुरुपाशी. सेवा केली बहुवसी ऐसे तुझे पूर्वजासी. प्रसन्न झालो श्री गुरु सिद्ध म्हणे शिष्याशी. येणे परी तुम्हासी निदान लादला पर्यसी. श्री नृषी सरस्वती गुरु इति श्री गुरुचरित्रामृते. परम कथा कल्पतरू श्री नरसी सरस्वती स्वत्युपाख्याने. सिद्ध नामधारक संवादे श्रीमद अनंत व्रत महिमान वर्णनम नाम 43 गौडहा. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 96.